चांगलेत सर, तुमचे चांगले आहेत. म्हणजे तुमच्याकडे मोबाईल नाही, तुम्ही सेल्फी घेऊ शकत नाही आज. इथे खेळाडू सुद्धा कोणी सेल्फी घेणार नाही. प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलेला आहे, कोणी सेल्फी काढायला आलेला नाहीये. येस, मॅच लेट्स प्ले. सुरू होणारे सामना, सलामीची जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो. प्रवीण ढालपे आणि किशोर गायकवाड. टप्पू पहिला चेंडू, वॉट अ शॉट, काय फ्लिक आहे, सुंदर कलात्मकतेनं नटलेला हा फटका होता. पायावरती आलेला चेंडूला अलगद मनगटाच्या साह्यानं फाईन खेळलं आणि एक धाव घेतली इथे फलंदाज प्रवीणनं. धाव फलकाला किशोरने घेतली का? किशोर किशोर एक धाव घेतोय. प्रवीण आता स्ट्राईक एंड वरती आलेला आहे आणि गोलंदाज शफिक शेख आपण बघतोय. यस, आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, पोझिशन नव्हता, फलंदाज बराचसा पुढे होता, मात्र बालंबाल बचावले. हे क्रिकेट आहे, हा जोश आपल्याला क्रिकेटमध्ये बघायला मिळतो. डोळ्याचं पातं न लवतं तोच इथे एखादी अशी घटना घडून जाते. त्यामुळं सामना बघणाऱ्याला सुद्धा अत्यंत चौकस राहावं लागतं. तुम्ही बघितलं, जो मिडॉनचा खेळाडू होता, ज्या वेगानं तो आला, त्याने चेंडू फेकला. पुन्हा एकदा शफिक समोर आहे. प्रवीण डावेष्टीच्या बाहेर थोडीशी फ्लाईट होती चेंडूला. वाईड चेंडूची घोषणा इथे जितू लोंढे सरांकडून. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मानद पंच आहेत जितू लोंढे सर. अनेक आपल्याला मॅचेस ज्या निमंत्रित इन्व्हिटेशनच्या मॅचेस होतात, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ऑर्गनाईज करतं, त्या सामन्यांसाठी आपण जितू लोंढे सरांना अंपायर बघितलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातले पाटकुळ गावचे अंपायर आहेत आणि दुसरे आपल्या शेजारच्याच गावचे आहेत, किरण मिसाळ सर. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता. डावेष्टीवरती सातत्याने चेंडू ठेवलेला आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की गोलंदाजानं गोलंदाजी करताना टप्पा लाईन एकच ठेवलेली आहे काही चेंडूंमध्ये. याच्या पाठीमागे अभ्यास असतो आणि ज्यावेळेस आपण बघतो की शफिक शेख सारखे खेळाडू जे अनेक वर्ष सातत्यानं मोठा अनुभव आहे आणि विशेष म्हणजे इंदापूरचं नाव हे राज्यात ज्या खेळाडूनं उंचावलेलं आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, निश्चित प्रकारे अभ्यास करून तो आलेला आहे हे दिसतंय. उजव्या बाहेर यावेळेस आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता. सदोष फटकेबाजी मी म्हणू शकतो, कारण इथे अनेक विद्यार्थी आहेत. क्रिकेटमध्ये पहिला धडा काय असतो माहिती का, की तुम्हाला चेंडूच्या लाईन मध्ये जाता आलं पाहिजे. पहिला धडा आहे. कुठं चेंडू गोलंदाज टाकतोय त्या चेंडूच्या लाईन मध्ये फलंदाजाला जाता आलं पाहिजे. तर तो धडा तुम्ही जर व्यवस्थित गिरवला तर तुम्हाला पुढे बऱ्याचशा अडचणी येत नाहीत. यावेळेस स्लोवर वन, मात्र फसलेला फटका, चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चालू, पहिला धक्का, फर्स्ट विकेट गॉन. अभिनव कॅच पकडलेला आहे. विशेष म्हणजे अतिशय सुंदर झेल अभिनव कडून, नरुटे कडून. यस, नरुटेनं पकडलेला झेल आणि प्रवीण पहिला फलंदाज प्रवीण धालपे इथे बाद होणार आहे. पहिला धक्का बोरी संघाला. टॉस जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारलेली होती, मात्र शफिक शेखच्या पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी. काही वर्षांपूर्वी आपण बघायचो की झेल घेतल्यानंतर फलंदाज एकमेकांना क्रॉस करायचे धावा घेताना, त्यामुळे नॉन स्ट्रायकरचा फलंदाज स्ट्राईक एंडला खेळायचा. मात्र जो बदल केलेला आहे नियमामध्ये, आपण तो आत्मसात केलेला आहे. इथे नवीन फलंदाज सिद्धू ऑन स्ट्राईक, शफिक. यस, खूप चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर आत आलेला आणि नेम मात्र थोडासा चुकलेला आहे. नेमबाजी सुद्धा महत्वाची आहे. तुम्ही बघितलं असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, जर एखादा खेळाडू कोणत्याही खेळाडूच्या हातामध्ये बॉल आला नाही की तो पटकन थ्रो एस्टँडवरती टाकतो. रवींद्र जडेजाला तर सांगावं लागतं की तू चेंडू बाजूला टाक म्हणून, स्टंपवर टाकू नको. इतका अचूक नेम असतो आणि तो नेम
शिकावा लागतो प्रत्येकाला. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बोरी संघ पोहोचलेला आहे. 3 धावा, 1 गडी बाद. चांगली सुरुवात भिगवण संघाकडून. Thar, the SUV. इंदापूरच्या संघांसाठी, कारण आम्ही ज्यावेळेस पुणे जिल्ह्याचं क्रिकेट बघायचो त्यामध्ये इंदापूरचा संघ हे बऱ्यापैकी नौखे म्हणून पुढे यायचे. मात्र इंदापूरच्या खेळाडूंनी केलेला खेळ तो अत्यंत सदाबहार होता. चेंडू आकाशामध्ये, मिड ऑफ डाऊन दी बॉल आणि इथे नो बॉल. नो बॉल. कमरेच्या उंचीच्या वरती जो चेंडू असतो तो नो बॉल, त्याला बीमर म्हणतात. आणि असे बीमर वरती तुम्हाला फलंदाजाला बाद करता येणार नाही. बहुतांशी फलंदाजांना जखमी करण्यासाठीच असा बॉल टाकला जातो. फुल टॉस होता यावेळेस. सरळ बॅटने खेळलाय चेंडूला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक अडवणार आहे. थ्रो देखील चांगला जातोय. मात्र धावफलकावरती आपण एकदा नजर टाकू. बोरी संघ 6 वरती पोहोचतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फलंदाज इथे बघणार आहोत आपण सिद्धू रणखाम आणि त्याच्या सोबतीला किशोर गायकवाड. सिद्धू ऑन स्ट्राईक पहिल्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आहे. 6 षटकांची मॅच आहे आणि विशेष म्हणजे बॅटिंग ऑर्डर मध्ये नंबर सुद्धा खूप मॅटर करतात. यस, पुन्हा एकदा फुल टॉस. 3 बॉल आपण पाहिले तिथे गोलंदाज नितीनचे. 3ही बॉल फुल टॉसच आहेत थेट. आणि हा बॉल सोपा असतो खेळायला असं म्हणतात. प्रत्यक्षात फलंदाजाला माहित असतं की त्या बॉलमध्ये काय आहे. प्रत्येक फुलटॉस हा तेवढा सोपा नसतो. मात्र हे फुलटॉस का पडतात, तर जास्तीत जास्त यॉर्कर टाकायचा प्रयत्न करतो गोलंदाज म्हणून फुलटॉस पडतात. पुन्हा पुन्हा फुलटॉस. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट. गॅप मोठा आहे तिथे. पॉइंट रिकव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. काही धावा आपल्या संघासाठी सेव्ह करतायत. 2 धावा इथे पूर्ण होतील. चांगलं क्षेत्ररक्षण. एक गोष्ट तुम्ही जर आता इथं सगळे माझ्यासमोर विद्यार्थी आहेत, त्यांनी कदाचित ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजन वरती मॅच बघितलं नसतील. पण पूर्वीच्या मॅच असा मधून जर बॉल गेला ना की क्षेत्ररक्षक काय करायचे, धावायचेच नाही. तो बॉल जाऊन द्यायचे बाउंड्रीच्या बाहेर. पण अलीकडं खूप क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा चांगल्या ट्रिक्स आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न सिद्धूचा फसलेला. धावफलकावरती बघायचे धावा असतील 9. 1 गडी बाद 9. या षटकामध्ये थोडासा कंट्रोल केला. म्हणजे आपण पहिला बॉल बघितला असेल ज्याचा टप्पा पडलेला आहे. पण ही एक रणनीती असू शकते कुठल्याही गोलंदाजाची. ज्यावेळेस तुम्ही पुन्हा लेंथ बॉल आतली कड इथे 1 धाव. खूप चांगली गोलंदाजी. प्रत्येक बॉल अगदी तोलून मापून मोजून टाकलेला आहे. यॉर्क टाकायचा प्रयत्न आहे. कारण तुम्हाला माहिती आहे टेनिस बॉल क्रिकेटवरती तुम्हाला खेळायचंय. हा बॉल स्विंग होत नाही. तेव्हा या बॉलला एका बाजूने शाईन ठेवता येत नाही. एक बाजू खडबडीत करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये हा बॉल स्विंग होत नाही. आणि त्यामुळे गोलंदाजाकडे एकच आश्रय असतं, एक तर यॉर्कर टाकायचा किंवा तो कट करायचा. पुन्हा लेंथ. मात्र यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक चप्पा घेत सीमारेषा फोडली. 4 रन. राष्ट्रवादी पुन्हा काढा धावा. कंपल्सरी वाद होते काढा. स्थितीमध्ये परतीचे पाऊस पडायला सुरुवात होते आणि मग आकाशामध्ये ढग कमी असतात. मात्र उन्हाचा तडाखा या दिवसांमध्ये प्रचंड जाणवतो. आणि मी बघतोय की
बऱ्याचशा काही खेळाडूंच्या डोक्यावरती कॅप सुद्धा नाहीयेत. तर कॅप्स परिधान करा, जास्त पाणी प्या, स्वस्थ राहा. पुन्हा शफिक क्लीन बोल्ड. सिद्धूच्या आश्रयाला दुसरा फलंदाज इथे बाद. भिगवणला मिळालं दुसरं यश आणि काय गोलंदाजी. वंडरफुल एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम शफिक शेख. पण बघूया 14 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू करत असताना शफिकनं पहिल्याच यॉर्करवरती क्लीन बोल्ड केलं सिद्धूला आणि एक यश मिळवून दिलेलं आहे. एक गोष्ट निश्चित इंदापूर तालुक्याच्या दृष्टीनं टेनिस क्रिकेटच्या बाबतीमध्ये गौरवाची गोष्ट जरूर या ठिकाणी आपण चर्चा करू. शफिक आणि नवीन फलंदाज मल्हारी शिंदे उजव्याच्या बाहेर बराचसा बाहेर आहे. वाईडची घोषणा इथे. आपल्याला माहित आहे की ISPL ही टेनिस बॉल क्रिकेट मधली IPL गेल्या वर्षी सुरू झाली आणि इंदापूर तालुक्यातला एक खेळाडू त्या त्या ISPL मध्ये आपण पाहिला. अक्षरशः नॅशनल टेलिव्हिजन वरती प्रक्षेपण आपण पाहिलं त्या स्पर्धेचं, जिथं सचिन तेंडुलकर सर उपस्थित होते, अमिताभ बच्चन यांची टीम होती. वाह, सुंदर फटका गलीच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंटचा तिथे पोहोचणार आहे. 2 धावा सहजपणे पूर्ण होतील. धावांचा इथे दुष्काळ जरूर आहे. इंदापूर तालुक्याला फारशा दुष्काळाच्या झळा बसत नाहीत, कारण मोठ्या नद्या या तालुक्यांमधून जातात. पाऊस जरी कमी पडला तरी पाणी भरपूर असतं आणि त्यामुळेच इथे आपण बघतो की हिरवागार परिसर दिसतो. विशेषतः या परिसरामध्ये आल्यानंतर ती सुबत्ता आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र धावांचा दुष्काळ आहे. उजव्याच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न मात्र फसलेला. या गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही बघा, शफिकनं काही चेंडू आतमध्ये आणले. जो पहिला सिद्धूला टाकलेला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. आत्ताचा जो बॉल होता थोडा शॉर्ट ऑफ लेंथ होता, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर घेऊन गेला. तर ही खासियत असते गोलंदाजाची, आपल्याला बघायला मिळते. 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बोरी. याबरोबर फुल लेंथ बॉल. चेंडूच्या लाईन मध्ये एक फटका खेळायचा प्रयत्न, इथे नेम चुकलेला आहे. थ्रो जरी लांब जात असेल चेंडू, मात्र पुन्हा तो अडवला जातोय. अधिकच्या धावा घेणं बोरी संघासाठी दुरापास्त आहे. एकच धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शफिक शेख, मी ज्या खेळाडूची चर्चा करत होतो एजाज कुरेशी, जो सुपरस्टार आहे इंदापूरचा, पण त्या खालोखाल जे काही खेळाडू आहेत की ज्याने इंदापूरचं क्रिकेट अधिक स्ट्रॉंग बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये जरूर शफिक शेखचा उल्लेख करावा लागेल. हो, थोडासा स्लोवर वन, अधिक जास्त अलीकडे आपटला होता. विशेष म्हणजे झहीर खान हा बॉल डेव्हलप केला होता 2011च्या वर्ल्ड कप मध्ये, ज्याला नकल बॉल देखील म्हटलं जाऊ शकतं. स्लोवर बाउन्सर, पकडण्याची एक वेगळी हातोटी असते. इथे tenniscricket.in चे कॅमेरामन बसलेले आहेत. जर त्यांनी त्याची बोटांची मोमेंट अधिक झूम करून दाखवली तर प्रेक्षकांना देखील कळेल की नकल बॉल कसा टाकला जातो. बघूया शफिक, पुन्हा स्लोवर वन. यावेळेस त्यानं आतमध्ये आणला चेंडू आणि फलंदाज मात्र या चेंडूवरती निष्प्रभ होताना आपण पाहिला. षटक संपलेलं आहे. काय गोलंदाजी. मला वाटतं शफिकसाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट करू. Thar, the SUV.
the SUV. Thar, the SUV. Thar, the SUV. 18 धावा 3 षटकामध्ये या ठिकाणी प्राप्त होत आहेत. मी शफिकचं कौतुक करत होतो. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकावी लागेल आपल्याला शफिकवरून. कारण त्याने काय पराक्रम केलाय तुम्ही बघा. 2 षटकं टाकली, कोणताही निर्धाव नाही. 7 धावा फक्त आणि 2 विकेट्स त्याने आपल्या संघाला मिळवून दिलेले. काय गोलंदाजी. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर बोरी संघ पोहोचतोय 18 वरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी संमिश्र सुरुवात आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शफिकचा खरं तर आग ओकणारा स्पेल होता तो. शफिकनं आज अक्षरशः जळते निखारे टाकले फलंदाजांवरती आणि ते परतवताना त्यांची त्रेधा तिरपीट सुद्धा झालेली आपण पाहिली. नवीन षटक. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या बाहेर. काय टर्न आहे, वा. लेग कटर म्हणतो आपण अशा चेंडूंना. आणि लेग कटर हे खरं तर वैशिष्ट्य असतं डाव्या हाताच्या गोलंदाजांचं. इथे आपण बघतोय गोलंदाज यश भिसेला, एक असाच डाव्या हाताचा गोलंदाज. रोहित साबळे आपल्याला माहित असेल. इथे उजव्या हाताने लेग कटर टाकणारा गोलंदाज तुम्ही बघता यश भिसेला. पुन्हा एकदा आपट बार होता, म्हणजे बाउन्सर होता. बाउन्सरला हुक करण्याचा प्रयत्न फसला, मात्र ही लेग बाईटची धाव. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती येणार आहे. धावफलक आपण बघू शकतो 19 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19. एक धाव काढताना जो संघर्ष करावा लागतो आपण पाहतो. टेनिस क्रिकेट असेल किंवा अलीकडचं T20 क्रिकेट असेल, इथे गोलंदाजांचे पंख छाटलेले असतात. चांगला फटका. थँक्यू टीजे. कव्हर ड्राईव्ह आपण बघितला. लेंथ बॉलवरती खूप चांगला फटका. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे फटके खूप कमी वेळा बघायला मिळतात. जो टेक्निकली साऊंड होता. आणि धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 20 आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा यश. मी बघितलं प्रत्येक गोलंदाज लेंथ टाकायचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा लेंथ बॉल. मात्र यावेळेस लाईन मध्ये आल्यानंतर देखील बॅट मध्ये येऊ शकला नाही चेंडू. निर्धाव. उजव्या हाताचे मी खूप कमी गोलंदाज बघितलेत की जे लेग कटर टाकू शकतात. त्यापैकी यश भिसेचं कारण उजव्या हातानं लेग कटर टाकणं एवढी सोपी गोष्ट नाही. तो लेदर बॉल असेल तर सोपा आहे. यस, पुढे सरसावत लॉंग ऑफ इनसाइड आउट. वंडरफुल शॉट. षटकार. धावफलक 26 वरती पोहोचतोय. खूप वेळ आपण धावफलक जो शांत कासवाच्या गतीनं सुरू होता त्याला मोठी गती दिली जाते इथे. मल्हारीचा दुसरा तितकाच स्ट्रॉंग आणि तितकाच दमदार षटकार. 2 षटकार लागोपाठ. मल्हारी शिंदेकडून धमाकेदार फलंदाजी.
थँक यू डीजे. इथे 32 धावा धावफलकावरती. धावफलक कुठेतरी 6च्या आसपास घोटाळत होता, रेंगाळत होता. मात्र मल्हारी शिंदेचे 2 तडाखे इतके भयानक होते. 2 षटकार धावफलकाला आता बाळसा आलेला आपण बघतोय. 32 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि क्रिकेट हा असा खेळ आपण म्हणतो ना, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. नितीन पवार. इथे कधी काय होईल हे सांगता येत नाही क्रिकेटमध्ये. पुढे काय होणार हे कुणी आधी सांगू शकत नाही. त्याचं भविष्य अचूक वर्तवता येणं हे क्रिकेटमध्ये खूप कठीण आहे. आणि त्यामुळंच आपण पाहतो की ड्रीम 11 सारख्या ज्या काही मार्केटमध्ये कंपन्या आहेत त्यांचं बरचसं फावतं. आपणही आशेने तिथे काही गुंतवणूक करतो. पण ओव्हरऑल मॅच संपल्यानंतर आपण बघतो की आपले गुंतवलेले सुद्धा परत मिळत नाहीत. तर असंच क्रिकेट आहे. नवीन षटक पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑनला टिपला असेल आणि तिसरा फलंदाज बाद. निश्चित चौथ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू भिगवणकरांसाठी थोडेसे कठीण होते. मात्र परिस्थितीवरती त्यांनी खूप लवकर नियंत्रण प्रस्थापित केलेलं आहे. सिद्धूला बाद करत अजून एक धक्का दिला बोरी संघाला धावफलकावरती 32 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाज नितीन पवार. या अगोदर एक षटक बघितलं होतं. उंच आकाशामध्ये चेंडू. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खूप प्रयत्न केले. थँक यू. खूप प्रयत्न केले त्याने मात्र चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचू शकलेला नाही. तुम्हाला माहिती आहे का मी एकदा विराट कोहलीचं एक स्टेटमेंट ऐकलं होतं. विराट कोहली असं म्हणतात की एखादा कॅच पकडायचा आहे तुम्हाला, तुमच्या जागेवरून तुम्ही चेंडू पर्यंत पोहोचताय, तुम्ही जवळ पोहोचलात तर लोक काय म्हणतात, गुड ट्राय. आता आपण या क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं. हो 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 हो, व्हॉट अ शॉट. वाह, षटकार. मल्हारी. आप बाबा दे दे. ठीक आहे. बघा काय सुंदर फटका होता. फलंदाज आहे मल्हारी शिंदे. लागोपाठचा तिसरा षटकार मल्हारीच्या बॅटमधून. 3rd इन रो. काय फलंदाजी आहे. धावांचं धरण इथे फुटलेलं आहे. तर ज्वालामुखी मैदानामध्ये फुटलेला आहे मल्हारी नावाचा. हो हो हो, वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. काय सुंदर चेंडू आहे. जखडून टाकलं, बांधून टाकलं इथे मल्हारी शिंदेला, जो सुसाट सुटला होता. आणि असं वाटत होतं की मल्हारीला ब्रेक कसा लागेल, मात्र तो लावलेला आहे नितीन पवारनं. सुंदर गोलंदाजी. खरं तर या कंडिशन मध्ये तुम्हाला डोकं खूप शांत ठेवावं लागतं, खूप शांत. तेव्हा तुम्ही असा बॉल टाकू शकता. हा ठेवणीतला बॉल आहे. म्हणजे तुम्ही दिवाळीला जसे ठेवणीतले कपडे बाहेर काढता ना, पुन्हा चांगला बॉल, क्षेत्ररक्षक तिथे. टेकन व्हेरी गुड कॅच. मल्हारी होईल बाद. चौथा धक्का बोरी संघाला. होय सय्यद.
थँक्यू मल्हारी 3 षटकार लागोपाठ आल्यानंतर मल्हारीकडून अधिक चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती. इथे अक्रॉस द बॅट गॅप मोठा असणार आहे. एक टप्पा घेत चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल. 2 धावा इथे निलेशला मिळतील आणि धावफलक पुढे पोहोचणारे 41 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. निश्चित यानंतर आज अजून धमाकेदार परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. कारण बारामतीचे सुपरस्टार डान्सिंग अंपायर डॅनी सगट यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही मनापासून स्वागत करतो आणि त्याचबरोबर समालोचन कक्षामधून सुद्धा तुम्हाला खूप चांगला आवाज ऐकायला मिळणार आहे. अतिशय प्रतिभावान समालोचक आणि हिंदीमधून महाराष्ट्रातील क्रीडा रसिकांचे भरपूर मनोरंजन करणारे समालोचक अर्थातच सलीमभाई शेख वरुडे फलटण चे सोसायटीचे चेअरमन इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. 41 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक आता इथे सुरू होणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये पाहायचंय 41. सांगितलं 41 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 3 षटकामध्ये धावफलकावरती धावा होत्या फक्त 18. त्यानंतर मात्र मल्हारी शिंदे नावाचा ज्वालामुखी आपण मैदानामध्ये बघितला. 3 लागोपाठचे षटकार ठोकत त्यानं धुमाकूळ घातला ग्राउंड मध्ये. इंदापूर क्रीडा महोत्सव आपण बघतोय. काशीकडे नवीन षटकाची सुरुवात. शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक असतं. हे मारझोडीचं षटक असतं. तोडफोडीचं षटक असतं. फलंदाज कशी तोडफोड करणार आहे हे बघायचं आपल्याला. डेथ ओव्हर ज्याला म्हणतो आपण, स्लॉग ओव्हर्स म्हणतो. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आणि काय कॅच आहे. वा, शेवटचं षटक आपण सागर बंडगरला बघतोय गोलंदाजी मार्क वरती. सागर बंडगरनं पहिल्या चेंडूवरती खर तर हाफ व्हॉली खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फसला आणि तिथे सोपा झेल लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकासाठी आपल्याला बघायला मिळाला. धावफलकावरती बघायचं 41 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर नवीन फलंदाज अभि डफळ आपण बघतो. फुलटॉस होता अलॉंग द कार्पेट, स्क्वेअर लेगला चेंडू. 1 धाव तिथून प्राप्त होणार आहे. धावफलक 1ने अलगद पुढे पोहोचेल 42. बोरी संघानं देखील सन्मानजनक स्कोअर उभा केलेला आहे, निश्चित झालेला आहे. अगोदर आपण पाहिलं होतं पहिल्या 3 षटकामध्ये थोडीशी सुरुवात खराब होती, मात्र आता ते चांगल्या स्थितीमध्ये आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू, डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न होता पुढे सरसावत, मात्र फसलेला प्रयत्न हा. धावफलकावरती धावा तिथेच आहे 42. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये बोरी. शफिक शेखनं चांगली सुरुवात करून दिली होती. भिगवण संघासाठी 2 विकेट काढल्या 7 धावात. यशनं देखील या अगोदर चांगलं षटक टाकलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस लॉंग ऑन वरून. थ्रो खूपच हवेतून गेलेला आहे. फ्लॅट थ्रोची आवश्यकता असते आणि 2 धावा. धावफलक 2 ने पुढे 44. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक सुंदर मैदान तालुका क्रीडा संकुल आपल्या भरणेवाडीमध्ये तयार होतंय. यस, खूप चांगला प्रयत्न होता इथे. अक्रॉस द बॅट खेळला हा फटका मिड विकेटला. तिथे फलंदाज निश्चित बाद होऊ शकतो. क्रीज का सोडलं नाही फलंदाजाने हा प्रश्न आमच्या मनात जरूर असेल. मात्र 6वा धक्का.
थँक्यू डीजे. साऊंड साऊंड थँक्यू. थँक्यू डीजे. सेमीफायनलचा पहिला सामना बोरी भिगवण विरुद्ध आपण बघतोय. बोरी संघाने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली. 45 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात त्यांनी बनवलेल्या आहेत. प्रवीण धालपेने सुरुवात करताना आपण पाहिलं, मात्र खातं खोलू शकला नव्हता. किशोर गायकवाडनं 5 धावा 6 चेंडूमध्ये काढल्या. सिद्धू रणखांब आज 8 धावा काढून परतला. 8 चेंडूचा त्याने सामना केला. मल्हारी शिंदेने मात्र धमाकेदार 3 षटकार खेळत 11 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान दिलं. चंद्रकांत एका धावसंख्येवरती परतला. निलेश वाघमोडेला फक्त 5 धावा आपल्या संघासाठी जोडता आल्या. आणि अभि डफळ तर वैभव ठोंबरे दोघेही नाबाद राहिले. मात्र वैभवनं 0 तर अभि डफळनं 1 धाव बनवलेली आहे. एक्स्ट्रा 4 एकूण 45. 6 षटकामध्ये विजयासाठी 46 धावांचं आव्हान आहे. 6 षटकामध्ये आपण बघतोय गोलंदाज शफिकनं काय सुंदर परफॉर्मन्स त्यांना बाजूला घ्या ना कॅमेऱ्याच्या समोरून, तिथं टेबल केलेला आहे. 2 षटकामध्ये 7 धावामध्ये 2 विकेट त्याने काढल्यात. नितीन पवारनं 2 षटकामध्ये थोडा महागडा ठरला, तो 20 धावा खर्च केला. मात्र 2 विकेट त्याने आपल्या संघासाठी काढून दिलेला आहे. काय नाही जाहिरात स्कोर कार्ड बोलतात ते थांबा. यश भिसे यांच्याकडून एका षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्या. तर सागर बंडकरनं शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करताना 4 धावा खर्च केल्या. 1 गडी देखील बाद केला. आपण बघतोय भगवानराव भरणे प्रतिष्ठान आयोजित इंदापूर क्रीडा महोत्सव. क्रिकेटच नाही, क्रिकेटच्या लढतींचा आस्वाद आपण आज घेतोय. मात्र कुस्ती, त्याबरोबर कबड्डी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, मॅरेथॉन अशा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना नैपुण्य कौशल्य दाखवण्याची संधी येणाऱ्या मागच्या काही दिवसांपासून मला वाटतं 23 तारखेपर्यंत मिळणार आहे. आणि आपल्यासाठी निश्चित ही एक आनंदाची पर्वणी आहे. एक डाव संपलेला आहे. दुसरा डाव लगेच सुरू होणार आहे. 46 धावांचं आव्हान असतं. ज्यावेळेस 46 धावा पूर्ण करेल तो भिगवणचा संघ, तेव्हाच त्यांना फायनल मध्ये प्रवेश मिळेल. अन्यथा बोरी संघ देखील फायनल मध्ये आपण बघू शकतो. आपल्या सर्वांचे लाडके नेते, आपल्या सर्वांचे अतिशय आदरणीय आणि विशेष म्हणजे राज्याच्या धोरणांमध्ये ज्यांचं योगदान आहे, नामदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनेतून हे क्रीडा संकुल इथे उभं राहते. पलीकडच्या बाजूला आपण पाहिला तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तळ देखील आहे. जवळपास 150 एकरचा हा प्लॉट आहे आणि तिथे पालखीची व्यवस्था केली जाते. या ठिकाणी क्रिकेटचं मैदान आहे, अनेक रनिंग ट्रॅक आहे. आमदार साहेबांचं कुशल नेतृत्व, एक धोरणी नेता असेल, दूरदृष्टी नेत्याकडे असेल तर परिसराचा कसा कायापालट होऊ शकतो हे आपण दत्तात्रय मामांच्या कर्तृत्वातून बघू शकतो आणि त्याचा प्रत्यय इथे आल्यानंतर जाणवतो. इंदापूरची खर तर ओळख फळावळसाठी होती. एक काळ जिरायती असलेला तालुका मात्र फळांसाठी प्रसिद्ध झाला. मात्र आज ऊस, द्राक्षे अशी पिकं आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये बघायला मिळेल. डाळिंब उत्पादनासाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. पेरू उत्पादनासाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. आणि येथील शेतकऱ्यांनी खर तर प्रामाणिकपणे कष्ट करून या तालुक्याला एक ओळख निर्माण करून दिलेली आहे आणि त्यांना जोड मिळाली ती मामांच्या कल्पक आणि कुशल अशा नेतृत्वाची. क्रीडा क्षेत्रात देखील एक चांगलं
पाऊल नामदार साहेबांच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. तालुक्याचं एक सुसज्ज असं क्रीडा संकुल इथे डेव्हलप होतंय. पलीकडच्या बाजूला आपण बॅडमिंटन हॉल बघू शकतो. हा 400 मीटरचा रनिंग ट्रॅक आपण बघू शकतो. त्याबरोबर क्रिकेटचं मैदान आहे. पलीकडच्या बाजूला व्हॉलीबॉलचं देखील एक छानसं मैदान तयार होतंय. कबड्डीचं एक चांगलं मैदान तयार होतंय. या सगळ्या गोष्टी आहेत. जर सुविधा निर्माण करून दिल्या तर ग्रामीण भागातील खेळाडू सुद्धा मागे राहत नाही. याचं उदाहरण आपण पाहिलंय. अविनाश साबळेला आपण पाहिलं स्टीपल चेस मध्ये. त्याचबरोबर ऑलिम्पिक मध्ये आपण कुसळे यांना पाहिलं भारताला मेडल मिळवून देताना. तर हे खेळाडू ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि अशाच खेळाडूंना पुढे आणण्यासाठी हा अट्टहास आपल्या नेतृत्वाचा आहे. हेलो माइक चेक. चेक चेक. हेलो डीजे डीजे. नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब, सत श्री अकाल, जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ. स्वागत है आप सबका. आप देख रहे हैं यहाँ पर खूबसूरत मुकाबला और आप सुन रहे थे वो कहते हैं आवाजों के जादूगर सन्माननीय नरेश जी ढोमे सर. इनको आपने सुना और इसी बीच में देखिए एक छोटी सी नन्ही सी आके कहते हैं ना वो सेल्फी लेना, ये कहीं ना कहीं देखिए आपके वो काम के ना वो पोच पावती कहते हैं वो मिलते हुए. आप सभी का स्वागत है. आप देख रहे हैं भगवान राव भरने प्रतिष्ठान और ये आज का दिन काफी खुश रहेगा क्योंकि लेसन शो एंड पार्टी आणि सर्वांना विनंती असेल एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. द डांसर अंपायर, द टेनिस क्रिकेटर डांसर अंपायर, बारामती के सूरज सकट और जिनको कहा जाता है डैडी अंपायर. एक बार जोरदार तालियों के साथ में मैदान में तालियों से स्वागत करेंगे डैडी अंपायर का डीजे के साथ में. डीजे वरती कर. चले मैदान के अंदर रुक करेंगे. आप देख रहे हैं इंद्रापुर क्रीड़ा संकुल जो कि खूबसूरत ये मैदान है. मैदान रास आता है और कहीं ना कहीं अगर देखेंगे तो इंदापुर के बगल में ये जबरदस्त मैदान और ये क्रीड़ा संकुल अपने आप में परिचित की अनहोनी है.
और इसी के बीच में एक पहला सेमीफाइनल का मुकाबला आप देख रहे हैं। 6 ओवर में 45 रन लगे बोर्ड के ऊपर। शफीक की बेहतर गेंदबाजी। अब 46 चाहिए मुकाबला जीतने के लिए और 46 रन बनाने के लिए मैदान में एंट्री हो चुकी है। एक तरफ देखें तो किंग ऑफ टेनिस क्रिकेट बिग वन का स्टार खिलाड़ी शफीक शेख और उनके साथ में अरबाज शेख इस तरह से जोड़ी है। और गेंदबाजी मार पे एक और किलर द मिलर गेंदबाजी करने वाले गेंदबाज सिद्धू। एक सिद्धू तहलका मचा दिया था 2024 के वर्ल्ड कप में कॉमेडी बॉक्स में। और यहां से अगर देखिए तो जबरदस्त ये आयोजन आप देख रहे हैं। भगवान राव भरने प्रतिष्ठान आयोजित ये टूर्नामेंट इंदापुर क्रीड़ा महोत्सव लेकर आया है। और ये स्कूल के बच्चे पहली गेंद के लिए तैयार रहेंगे। डैनी ने अब बीच मैदान में अरे 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 बाबो, ये अलग शैली के अंपायर है। पहली गेंद के लिए तैयार होंगे सिद्धू के सामने शफीक शेख। फर्स्ट गेंद बल्ले के बीचों बीच, बल्ले की तरफ गेंद ट्रैवल करती हुई। स्टॉप अच्छा है, एक रन लिया, दूसरे के लिए पलट के दौड़े हैं। थ्रो भी अच्छा, रन मिलेंगे 2 पहली गेंद पे। खूबसूरत ये मैदान है। टेनिस क्रिकेट .in के माध्यम से मुकाबले आप सभी तक पहुंचाए जा रहे हैं। ऑनलाइन के माध्यम से जो जुड़े हैं आपका भी स्वागत है। और यहां पर मुकाबला देखने के लिए जो भी आए हैं आप सभी का स्वागत है। आप देख रहे हैं इंदापुर क्रीड़ा महोत्सव और खूबसूरत मैदान। तुम्ही कमेंट्री करा। बनाम फिर से बादशाह पिक से क्या शॉट, बल्ले के बीचों बीच आई है, लोग आपके ऊपर से वन चौका, 6 रन। डीजे इंदापुर क्रीड़ा महोत्सव, शफीक शेख का बल्ला बोल रहा है। डीजे 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 सबर करो, मैदान के अंदर फोकस करो। यहां पर देखिए इंदापुर क्रीड़ा महोत्सव आप देख रहे हैं। जबरदस्त बल्लेबाजी, शफीक शेख सेट ऑन फायर। लगातार 2 गेंदों में 2 चौके। सिद्धू बनाम शफीक फील्ड में बदलाव करते हुए अगर देखिए फ्लाई स्लिप में, शॉर्ट फाइन लेग में, पॉइंट में, गली में, शॉर्ट कवर में, लॉन्ग ऑन के क्षेत्र में 2 खिलाड़ी बाहर। इस बार क्रॉस बैटेड, वो कहते हैं लेफ्टेड शॉट खेलना चाहते थे और इतने अच्छे बल्ले पे गेंद आई नहीं है। डैनी अब क्या हुआ है आपको? 2 गेंदों पे 2 चौके लगे। डैनी थोड़ा सा मुंडी हिला रहे हैं और शायद अगर देखिए इंदापुर क्रीड़ा महोत्सव का आज का अंतिम दिन ही इस क्रिकेट के मैचेस का। इसके बाद में और बेहतर मुकाबले होने वाले हैं, लेकिन ये क्रिकेट के मैदान में एक 10 रन पे पहुंचाए कारवा। पहला ओवर सिद्धू बनाम शफीक शेख। नासिक डाउन द ट्रैक एंड द पॉइंट, कवर के ऊपर से क्वालिटी शॉट, शफीक शेख के बल्ले से 4 रन। ये चौके में डील कर रहे हैं। वो कहते हैं शफीक शेख का बल्ला है ना, वो कहीं ना कहीं वो डांसर अंपायर को गाना चाहिए, चिंता था चीता चीता था। वो कहते लुंगी डांस पे डांस चलेगा, ये सबको ही इनको चलेगा। हाँ ऐसा चाहिए, रख दीजिए। अब ठीक है, ठीक है, ये चाहिए। अब देखते रहिए जनाब। वो कहते हैं रुख को बदलने के लिए मौसम जरूरी है।
ये डैनी ऐसा है कि मौसम बदलने के लिए डैनी जरूरी है। 14 रन पहला ये और सिद्धू महंगे साबित हो रहे हैं। लक्ष्य बड़ा नहीं है लेकिन शफीक का बल्ला बोल रहा है। इस बार कनेक्शन स्लॉट में गेंद और पहुंचा दिया सामने वाले बॉल की बॉल पे विकेट। ओहो विकेट आई है। डीजे डीजे ये लॉन्ग ऑन के क्षेत्र में सूर्या की याद है इस खिलाड़ी के नाम। एक दफा झेल आवरला से जोर उठाया। कमाल का कैच पकड़ा है और शायद कि 2024 का वर्ल्ड कप डेविड मिलर के सामने वो कहते हैं हार्दिक पांड्या की गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में सूर्या का कैच उस तरह से यहाँ पर अंतिम मोमेंट तक ये पकड़ा ध्यान रखा और क्या खूबसूरत कैच पकड़ा है। जबरदस्त कैच और 14 के ऊपर यहाँ पर आप एक्शन रिप्ले में देख सकते हैं। ये कमाल का बल्ला घूमा काफी ऊपर से ऊंचाई बहुत मिली दूरी मिली नहीं इस गेंद को और उसके बाद में नजर जमाए रखी काफी इंचेस के मामले में पकड़ा कैच है और शफीक शेख की धुआंधार पारी खत्म होती हुई 14 रन लगे बोर्ड के ऊपर। शफीक शेख बैक टू दी पवेलियन। यूं जाते हैं फिर से एक बार डीजे मास्टर के साथ में एक और तलाशी भरी गीत। चलिए डीजे मास्टर साहिल भी आपके साथ में है आपका भी स्वागत है। शायद अगर देखिए 14 रन 1 विकेट के नुकसान पे एक ओवर के बाद शायद देखिए अब गेंदबाजी में थोड़ा सा बदलाव होता हुआ गेंदबाजी मार पे महेश आगरकर सामने अरबाज इस बार आड़ा बल्ला से खेलना चाहते थे गेंद और बल्ले का मिलाप नहीं है। डॉट गेंद यहां पर आती हुई पहले ओवर में वो शफीक ने जिस तरह से गेंदबाजी की थी शफीक ने जिस तरह से बल्लेबाजी कर रहे लेकिन अब शफीक के जाने के बाद में क्या वो कहते हैं मूवमेंट थोड़ा सा ब्रेक करेंगे और बल्लेबाजी करने के लिए शफीक की जगह पे अभी नरूटे आए हैं। क्या बात है ये खेलना कहीं और चाहते थे लेकिन गेंद अरे अरे डैनी अरे बाबो अरे इसको क्या हुआ है। वो कहते हैं डैनी को थोड़ा लगा कि बहुत लगी है गेंद। डैनी ऑल इज वेल है ना तू नहीं तू तेरे को मेरे को थोड़ा सा चिंता तेरी है। सामने वाले को कुछ हो ना हो लेकिन डैनी को कुछ होना नहीं चाहिए। फिलहाल अगर ये 14 रन लगातार 2 गेंदों पे बीट कराते हुए बेहतर गेंदबाजी नाम में महेश है यश है इस गेंदबाज के नाम में और उसी तरह से ये अगर देखिए तो ये इंदापुर क्रीड़ा महोत्सव भगवान राव भरने प्रतिष्ठान आयोजित ये टूर्नामेंट क्या गजब का आयोजन गजब का नियोजन। अरबाज फिर से एक बार फुल टॉस गेंद जस्ट फ्लिक ऑफ दिस स्क्वायर लेग के क्षेत्र में मिलेगा मौका रन मिलेगा 4। बस वो कहते हैं ना इस तरह से हाथ आ जाए एक बार जोरदार तालियां हो जाए दानी के लिए। भाई आवाज है ना इसी तरह से आनी चाहिए। कमाल का कनेक्शन 2 गेंदों में वो डॉट गेंद है उसके बाद में कमाल का कनेक्शन 4 यहां पर मिलते हुए 18 रन लगे बोर्ड के ऊपर। एक और मतलब फुल लेन गेंद अच्छा खेले बिरौल के क्षेत्र में फंबल हुए खिलाड़ी मेरे हिसाब से वो सुबह सुबह मॉर्निंग वॉक में ना वो एक्सरसाइज करने गए नहीं थे वो ये इस मैदान में आए क्रीड़ा संकुल में अब मॉर्निंग वॉक करने लगे डैनी। 19 रन लगे बोर्ड के ऊपर 19 रन 1 विकेट लॉस 46 रनों का टारगेट बोरी बना बिग वन। अब अभी न उठे ब्रांड वाला खिलाड़ी फुल टॉस गेंद रन अप कनेक्शन स्पिन के ऊपर से जाएगी निकल के अरे रे 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 बीबड्रो होय होय क्या बात है वाह वाह
अच्छा जी, ओए होए, पकड़ लिया। अरे होए होए, डैनी ने तो केड़े वाली को प्रमोशन करा दिया है। एक बार जोरदार उठा लिया। बता देखिए 26 रन 26 रन, ये बीमर नो भी है। वो कहते हैं कि रन लगे नहीं है। वो शफीक शेख ने जो अंदाज से बल्लेबाजी की थी उसको बखूबी निभाते हुए अभी न रूठे। एक जबरदस्त खिलाड़ी अभी न रूठे, अरबाज शेख, सोहेल सैयद, सागर दादा बनकर पाटिल, इस टीम का हिस्सा बहुत प्रभावित किया है इस टीम ने। लेकिन फिलहाल अगर देखिए तो ये फ्रीड की गेंद सामने अभी न रूठे, मौका है बड़े शॉट खेलने का। क्या यहाँ पर वो काम करेंगे? फ्रीड लॉक ऑन के ऊपर से जाएगी निकल के 6 रनों के लिए। व्हाट अ शॉट! और यही उम्र है प्यारे, गलती से मिस्टेक। मिस्टेक तो फिलहाल गेंदबाज कर रहा है, बल्लेबाज धूम मचा रहा है। वो कहते हैं 4-6 की लड़ी बीच मैदान में। डैडू का अद्भुत करामा भी आप देख रहे हैं। 32 रन, वो कहते हैं बहुत कम गेंदों में लगे रन 32। हाँ, देखिए तो वो घुंगरू चित्रपट के डायरेक्टर कहेंगे, निर्माता कहेंगे सम्मानीय बाबा, ये भी यहाँ पर बैठे हैं और बाबा के चेहरे में सामने ये अजूबा बाबा देख के मुस्कान आई है। बाबा आपका स्वागत है इंदापुर क्रीड़ा महोत्सव में, मोस्ट वेलकम। अब देखिए जबरदस्त व्यक्तिमत्व, बाबा आपका स्वागत है। फिलहाल देखिए 32 रन लगे बोर्ड के ऊपर, 11 गेंदें 32 रन, 14 रन दूर मुकाबला जीत से। मुकाबला ज्यादा दूर चलेगा नहीं है क्योंकि बल्लेबाज ने वो कहते हैं एक्सेलेटर के ऊपर कदम रखा है। महेश बना फिर से एक बार, अभी न रूठे, 32 रन लगे बोर्ड के ऊपर। एक ऑफ स्टॉप के बाहर से खचा और मिडो मिडो तो फिलहाल इस मैदान को आज सम्मानीय नरेश जी ढोमे सर और डैनी बिना रंगच नहीं है। कमाल का कड़क कनेक्शन, एक और दूरी मिली, अंपायर की 6 की मंजूरी मिली और 2 ओवर में 38 रन, 8 रन दूर मुकाबला जीत से ये टीम। और खत्म, ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 के बाद में ओवर सबके लिए। बर हाँ हाँ दो के बाद में 38 रन। क्या जबरदस्त यहाँ पर मैदान, आज खचाखच भरा है मैदान। स्कूल के, कॉलेज के लड़के लड़कियां, झेड़पी स्कूल हो या फिर जो भी हो, आज अपना बेस्ट कहते हैं ना, आईपीएल का मंच आज है इंदापुर के धरती में। और कहते हैं खूबसूरत मंच ये भगवान और भव्य प्रतिष्ठान आयोजित इंदापुर क्रीड़ा महोत्सव में। हमारे अच्छे अंपायर, अच्छे दोस्त जितेंद्र लोंडे सर भी 38 रन, 8 रन दूर मुकाबला जीत से। जितेंद्र लोंडे सर भी इस मैच का लुत्फ उठाते हुए बिल्कुल बच्चों के साथ में एक बच्चे नजर आते हुए। वसंत गावड़े सर, ये भी जबरदस्त टीम के अभी बच्चा है। शायद अगे 8 रन दूर है मुकाबला जीत से। 18 गेंदे 24 गेंदे 8। डॉट गेंद, यहाँ पर देखिए गेंदबाजी में चमत्कार होता हुआ। 8 रन दूर है, अरबाज की भी बल्ला बोला है। अरबाज की अगर बात करेंगे तो बस 5 रनों पे खेल रहे हैं, लेकिन दूसरी तरफ अभी नोटे 3 गेंदों में 3 छक्के।
बकवास, ये गई है गेंद ऊंची दूरी 6 की मंजूरी। तो फिलहाल देखिए मंच पे सिराज भैया इनका स्वागत हुआ और क्या गजब का छक्का खेला है यहाँ पर। स्वागत किया इस छक्के के साथ में दमदार युवा नेतृत्व सिराज भैया इनका। ओह, ये 2 रनों की जरूरत थी, अब सिंगल लिया है और इसी के साथ में मुकाबला आया है बराबरी पे, 1 रन दूर मुकाबला जीत से। और अब कहते हैं बिग वन को जीत से शायद तो यहां से मुश्किल में है रोकने। कम वाला मुकाबला यहां पर नजर आया है। स्पिनर उठे गेंदबाजी में अगर देखिए तो वैभव, ये अंपायर इधर देख रहे हैं, अंपायर इधर देख रहे, ओ व्हाइट बॉल, now it is a style, Daddy umpire. और इसी के साथ में मुकाबला खत्म। मैन ऑफ मैच, इसी के साथ में मुकाबला खत्म किया। वेल डन टीम बिग वन। और मैन ऑफ द मैच के लिए और देखेंगे तो युवा नेतृत्व सिराज भैया उनके साथ में, आवाजों के जादूगर सन्माननीय नरेश जी ढोमे सर वहां पर मौजूद है। सीधे जाते हैं, रुक करते हैं, इन दोनों की तरफ लेते हैं कॉइन बॉक्स से सीधा वहां पर सीधा, और मैन ऑफ द मैच के लिए जाएंगे, सीधा रुक करेंगे। तो चैंपियन गेंदबाजी में काम किया, बल्लेबाजी में अच्छी शुरुआत की और सीधे जाएंगे, सुनेंगे सन्माननीय नरेश जी ढोमे सर इनकी जुबान से मैन ऑफ द मैच का किताब जाता है किसको। सीधे लेट्स वॉच बाय नरेश ढोमे सर। मैन ऑफ द मैच